नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला आपल्या परिसरातील घडामोडीवरती बातम्या देत आहे। त्या आदेशातील तारेचे कंपाऊंड दाखवून दिल्यास योग्य बक्षीस। आदेशानंतर शेतकऱ्यांनी जाहीर केली योजना। मारेगाव महसुली क्षेत्रात येत असलेल्या बोरी गदाजी हलक्यातील एका शेतकऱ्याने पलीकडील शेतकऱ्यांना बैलबंडीने आण करण्यास अडथळा निर्माण करीत असल्याबाबतचा वाद नायब तहसीलदार मारेगाव यांचे न्यायालयात दाखल केला होता। या प्रकरणाचा आदेश 25 मेला पारित झाला आहे। मात्र हा आदेश संभ्रमित करणारा असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। आदेश पारित होताच माझ्या शेतातील तारेचे कंपाऊंड दाखवा आणि योग्य बक्षीस मिळवा असे या शेतकऱ्याने योजना जाहीर केली आहे। रामदास गौरकार असे निकालातील वादी असून विनोद राजूरकर हे प्रतिवादी आहे। वादी गौरकार यांनी 3 सप्टेंबर 2025 ला प्रतिवादी विनोद राजूरकर यांच्या विरोधात वाद दाखल केला होता। या प्रकरणाचा निकाल 25 मेला जाहीर करण्यात आला असून आदेशामध्ये प्रतिवादी शेतकरी विनोद राजूरकर यांनी लाकडी खांब व तारेचे कंपाऊंड करून बंद केलेला रस्ता स्वखर्चाने खुला करावा असा हुकूम करण्यात आला आहे। प्रत्यक्ष प्रतिवादी शेतकरी विनोद राजूरकर यांनी खांब व तारेचे कंपाऊंड केलेलेच नाही, त्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करावी तरी कशी असा प्रश्न या प्रतिवादी विनोद राजूरकर यांचे समोर पडला आहे। प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या शेतातील दक्षिण धुऱ्याने कोणतेही खांब किंवा तारेचे कंपाऊंड नाही। मात्र खांब व तारेचे कंपाऊंड स्वखर्चाने काढून टाकण्याचे आदेश धडकल्याने या शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे। शेतात तारेचे कंपाऊंड नाही तर स्वखर्च करू तरी कुठे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे। स्थानिक महसुली प्रशासनाने आदेशातील खांब व तारेचे कंपाऊंड नेमके आहे तरी कुठे ते तरी दाखवून द्यावे अशी विनंती केली आहे।